जैनम आणि जीविका या दोन मुलांनी विज्ञानाबद्दल अतिशय छान माहिती या ठिकाणी सादर केली। विज्ञान हे खरं शास्त्र आहे की ती जादू आहे हे कन्फ्युजन विद्यार्थ्यांमध्ये असतं। विज्ञानाबद्दल उत्सुकताही असते आणि भीती मनामध्ये असते, परंतु अतिशय सोप्या एक्सपेरिमेंट करून छोटे प्रयोग करून या विद्यार्थ्यांनी मुलांना आकर्षित तर केलंच, परंतु त्यांच्यामधली उत्सुकता जी आहे ती अतिशय शिगेला पोहोचून आणि विविध उपकरणांच्या माध्यमातून प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानाबद्दलची त्यांची आपुलकी आणि प्रेम वाढवण्यात मदत केली। जैवन जीविकाने जे आज शाळांचं इव्हेंट वगैरे एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्याच्यामुळे मुलांना एक नवीन चैतन्य मिळालेले आहे। नक्कीच मुलं पुढे जाऊन एक्सपेरिमेंट करण्याच्या दृष्टीने त्यांचा कल वाढेल। त्यांनी जी त्यांच्या लहान वयामध्ये टाइम मॅनेजमेंट असेल किंवा रीडिंगची हॅबिट असेल ती त्यांनी एक्सप्लेन केली ना, ती खरंच वाख्यान्यजोगी आहे। जैनम आणि जीविका या दोघांना बघून तर आज एकदम असा आनंद झाला की इतके कॉन्फिडन्स मुलं पण असतात म्हणून। जीविकाचा जो कॉन्फिडन्स होता की सगळ्या ग्रुपमध्ये फिरणं, मुलांशी बोलणं, शिवाय मुलांकडनं रिस्पॉन्स घेणं खूपच छान होतं आणि अशी मुलं आपल्या शाळेमध्ये घडावी अशी माझी फार इच्छा आहे। त्या दोघांना पाहून खूपच आनंद झालेला आहे। जैनम आणि जीविका आज आमच्या स्कूलमध्ये येऊन आम्हाला भेट देऊन गेले। त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करून दाखवल्या। सायन्स जो सर्व मुलांना अवघड विषय वाटतो तो विषय त्यांनी आम्हाला सोपा करून सांगितला। सर्व मुलांना प्रोत्साहन दिले व एक त्यांचं इन्स्पिरेशन देऊन गेले। जैनम आणि जीविकाचे एक सेमिनार झालेला आहे आणि त्या सेमिनारमधून आम्ही खूप काही शिकलेलो आहोत। सायन्स हा जो काही सर्व मुलांसाठी अवघड विषय आहे त्यातले जे काही एक्सपेरिमेंट आहे ते आम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत त्यांनी आम्हाला समजवलं आणि त्यांचे जी काही बोलण्याची जो काही टोन आहे त्याच्यामुळे देखील एक प्रभावी जे काही नेतृत्व असतं ते कौशल्य त्यांच्यामधून दिसून येतं आणि त्यांनी आम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकवल्या आणि नक्कीच आम्ही जे काही एक्सपेरिमेंट केलेले आहे ते नक्कीच आम्ही घरी देखील करून पाहू। जैनम आणि जीविका यांचं जे सेमिनार झालं ते खरंच आम्हाला खूप आवडलं, कारण की ते अतिशय मुलांसाठी आणि सर्वच टीचरांसाठी सुद्धा खूपच म्हणजे उपयोगी होतं। त्यांनी जे काही एक्सपेरिमेंट दाखवले ते एक्सपेरिमेंट अतिशय आवडले आम्हाला। त्या एक्सपेरिमेंटमध्ये म्हणजे मला एक विशेष असं वाटलं